राधे राधे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या रेसिपी व्लॉगमध्ये. तर आज मी बनवणार आहे तर्री पोहा. तर त्यासाठी मी छोटे 3 कांदे घेतलेले आहे, लसूण घेतली आहे, अद्रक घेतली आहे आणि थोडे सांबाराचे देठ घेतलेले आहेत. इकडे मसाल्यामध्ये थोडंसं खोबरं, तेजपत्ता, दालचिनी, एक बडी इलायची आणि 4-5 मिरे घेतलेले आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे. तर एका भांड्यामध्ये तेल घेतलं थोडं, त्यामध्ये मसाले टाकले आहे. आधी मी खोबरं, तेजपत्ता, इलायची वगैरे याला छान भाजून घ्यायचं. मी विलायची अलग केली कारण ते फुगली म्हणजे फुटते म्हणून. आणि मग त्यामध्ये कांदे टाकलेले आहे. कांद्याला छान लालसर येईपर्यंत भाजायचे आहे. बघा, त्या कांदे झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, अद्रक आणि सांबाराचे देठ टाकले. त्याला पण छान मिक्स करून घेत आहे. बघा, झाले आहे. आता याला छान प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर मी आता काढून घेते. 5 मिनिट याला छान थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर हे थंड होतपर्यंत मी एक टमाटर घेणार आहे. एक टमाटर घेतला मी छोट्या साईजचा. टमाटरला मिक्सरमध्ये बारीक न करता मी असं किसून घेत आहे. टमाटर नाही टाकला तरी चालेल, पण मला टमाटर टाकणं आवडते म्हणून मी टमाटर टाकणार आहोत. तर बघा, इकडे माझा वाटलेला मसाला थंड झालेला होता, तर तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. गॅसवर गंज ठेवला आणि आता गंजामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तर बघा, मी इथे 3 डवले तेल टाकलेलं आहे. तर्री पोहा म्हटलं की तेल थोडं जास्तच असते, तर म्हणून मी तेल थोडं जास्तच टाकणार. आमच्या नागपूरमध्ये तर्री पोहा खूप स्पेशल आहे. तर हा नागपूरचा तर्री पोहा आहे. तर बघा, मी 3 डवले तेल टाकलेलं आहे. याला गरम होऊ देणार थोडं आणि त्यामध्ये वाटलेलं पेस्ट टाकणार आहेत. पेस्ट टाकल्याबरोबर त्याला छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग ते तडतडतं, उसळतं तेल. बघा, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत छान याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस थोडी मंद ठेवायची म्हणजे ते भांड्याला चिपकणार नाही. बघा, आता हे छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. तर मी रोजचेच मसाले टाकलेले आहेत. 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला छान टाकून घेतला आणि 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला टमाटर टाकायचा आहे. तर तो पण मी टाकून घेते. टमाटरच्या मोठ्या मोठ्या चिरी टाकल्या तरी चालेल. माझा टमाटरसुद्धा आता यामध्ये मिक्स झालेला आहे.
कुकरच्या भांड्यामध्ये मी ते वाटण होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं. ते पाणी मी आता यामध्ये सोडलेलं आहे. मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकलं की ते छान शिजून जातात. तर बघा, याला मस्त तेल सुटलेलं आहे. मसाला झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला चणे टाकायचे आहे. चणे मी आधी छान शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये. तर 3 शिट्ट्या येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आणि चण्यामधलं पाणी फेकायचं नाही, ते पाणीसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे चण्याला मस्त टेस्ट येते. तुम्हाला किती रस्सा लागतो त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. मी चण्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं. मग आता छान उकळी आलेली आहे. तयार झाला आमचा चण्याचा रस्सा. थंड होऊ द्यायचा आता याला आणि मस्त सांबार टाकून घ्यायचा. आणि आता इकडे मी दुसरीकडे पोहा बनवणार आहे. या भांड्यामध्ये मी कांदे भाजून घेतलेले होते. तर यामध्येच मी आता तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये शेंगदाणे टाकले, यामध्ये जिरं आणि मोहरी पण टाकली, कांदा टाकला. आता मिरच्या टाकलेल्या आहे. याला छान परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये हळद टाकायची. अर्धा चम्मच हळद टाकली. आणि आता पोहे छान धुवून ठेवलेले होते मी, ते टाकले यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. तिखट टाकलं नाही तरी चालेल, पण मिरच्या टाकलेल्या आहे. आता मीठ टाकून घेते. मिक्स करून घेतलं. पोहे बनवायला जास्त टाईम लागत नाही. पोहा झटपट बनतो. सांबार टाकून घ्यायचा. झाले पोहे तयार. दुसरीकडे चण्याचा रस्सा पण तयार आहे. बघा कशी तर्री आली. सांबार टाकून घ्यायचा. तयार झाले तर्री पोहे. आता छान आपण प्लेट बनवून घेऊया. त्यासाठी मी एक छोटा कांदा, एक छोटा टमाटर आणि सांबार कापून घेतलेला आहे आणि थोडे शेव पण घेतलेले आहेत. प्लेटमध्ये आधी पोहे काढायचे आणि त्यावर मस्त तर्रीवाली चणे टाकायचे. त्यावर थोडे कांदे, टमाटर, शेव आणि मस्त सांबार टाकून घ्यायचा आहे. तयार आहे तर्री पोहा. या खायला.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.